हां, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील, यूरोलॉजिस्ट अँड एंड्रोलॉजिस्ट वर्किंग ॲट अथाई यूरो केअर फॉर लास्ट 7 इयर्स. या ठिकाणी आपण ऑपरेशन थिएटरमध्ये आहात आणि आपण हा जर एक्सरे बघितला पेशंटचा तर ह्याच्यामध्ये पेशंटला किडनी स्टोन आहेत. लेफ्ट साईडला हे मल्टिपल स्टोन्स दिसतात. तर याचं आपण ऑपरेशन या ठिकाणी करत आहोत. त्याला आपण परक्युटेनस नेफ्रोलिथोटॉमी असं म्हणतो. म्हणजे थोडंसं स्मॉल इन्सिजन, हार्डली ऑलमोस्ट 8 to 9 मिलीमीटर्स इन्सिजन पाठीच्या मागच्या साईडला घेऊन आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पेशंटची पोझिशन, पेशंट हा पालथा झोपलेला आहे. ते त्या साईडचं हेड एंड आहे आणि हे लेग एंड आहे. पेशंट पालथा झोपलेला आहे आणि आपण त्याच्या हा जो आहे त्याला आपण सियाम म्हणतो. दॅट इज फ्लोरोस्कोपिक, अंडर फ्लोरोस्कोपिक गायडन्स आपण आता एंट्री करणार आहे. थोडंसं मॉनिटर जवळ घ्या. कॉन्ट्रास्ट घाला. कॉन्ट्रास्ट 30 डिग्री. शूट 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 शूट. किडनीमध्ये एंट्री केलेला आहे. ही जी ट्यूब दिसते तुम्हाला त्याला आपण ॲप्लॅटशीज असं म्हणतो. ती डायरेक्ट आता किडनीमध्ये गेलेली आहे. तुम्ही बघू शकता हे खाली घातलेलं जे आपण सिस्टीममध्ये जे वॉटर घालतो ते वरून येतं. आता बघा हे आपण डायरेक्ट पेशंटच्या मागून आपण किडनीमध्ये एंट्री करत आहे दुर्बिणीनं. हा दिसतं का? हा जो आपण हा स्टोन आहे किडनीमध्ये, हा ऑलमोस्ट 2.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटरचा स्टोन आहे. तो आता आपण ह्या लिथोक्लास्टच्या साईडनं ब्रेक करणार आहे. हा जो प्रोब आहे तो याला आपण हे न्यूमॅटिक लिथोक्लास्ट म्हणतो. हा आपण असा दुर्बिणीमधून घालतो. एकदम हा छोटा आहे आणि याच्या साईडनं आपण हे स्टोन आता ब्रेक करणार आहे. आता हा स्टोन असा फ्रॅगमेंट होतो. आणि ह्या फोर्सेपच्या सहाय्यानं आपण ते जे छोटे फ्रॅगमेंट आहे ते ब्रेक काढतो सगळे. अशा पद्धतीने हा स्टोन हार्डली मला वाटतं लेस दॅन 1 मिनिटमध्ये आपण क्लिअर केलेला आहे. एवढा मोठा स्टोन. त्याच्यानंतर आपण परत पूर्ण किडनी ही आता सगळी चेक करतो. पूर्ण किडनी की अजून कुठे फ्रॅगमेंट ब्रेक होऊन कुठं गेलेला आहे का. हा बघा, हा किडनीचा वरचा भाग दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर हा किडनीचा मधला भाग, त्याला आपण मिडल कॅलिक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर हा आहे किडनीचा खालचा भाग आणि हा दिस इज कॉल्ड रेनल पेल्विस, जिथं हा खडा होता. सो तुम्ही पाहायला लक्षात आलं की असेल की हार्डली लेस दॅन 1 मिनिटमध्ये आपण हा स्टोन क्लिअर केलेला आहे. इट इज टोटली क्लिअर्ड. हा स्टोन क्लिअर केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक स्टंट ठेवतो टेम्पररी, जो 1 ते 2 आठवड्यांनी काढतो. हा स्टंट आपण दिसतोय आपल्याला. हा स्टंट आपण किडनीमध्ये ठेवतो, किडनी या युरेटर ब्लॅडरमध्ये. एकदा तुमच्या लक्षात आलं असेल की मी पूर्ण किडनी ही दुर्बिणीनं चेक केलेलं आहे आणि प्लस एक्सरे मशीननं चेक केलेलं आहे. त्यामुळं एखादा खडा राहण्याचा छोटा मोठा याचं जे चान्स आहे हा फारच एकदम निग्लिजन्स आहे. त्यामुळे 100% वी कॅन शुअर आपण सांगू शकतो पेशंटला की त्याचं स्टोन क्लिअर झालेला आहे. तर आपण वी हॅव डबली चेकड अंडर अंडर डबली चेकड अंडर एक्सरे अँड बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन. ठीक आहे. तुम्ही आता नाऊ यू कॅन सी द पेशंट इज लाईंग डाऊन कम्फर्टेबली. पेशंट निवांतपणे पालथा झोपलेला आहे. ही सगळी सिस्टीम तुम्हाला दिसते. फ्लोरोस्कोपी, मॉनिटर, तो एक्सरे आणि हे सगळे लाईट सोर्स वगैरे आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघता हार्डली एक सुचर पडलेला आहे पेशंटला. ऑलमोस्ट 2.5 सेंटीमीटरचा स्टोन होता आणि तो फक्त हा 1 सेंटीमीटरच्या स्टोनमध्ये क्लिअर झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जनरली तुम्हाला असा कल्पना असते की बाबा ऑपरेशन म्हणजे एक 10-12 टाके येणार, इथून इथपर्यंत फाडणार, सगळं ब्लड होणार. तर इथं तुम्ही बघू शकता की देर इज नो ब्लड आणि व्हेरी स्मॉल ऑर ऑलमोस्ट नो इन्सिजन.
So this is procedure called percutaneous nephrolithotomy. This is one of the endourological procedures for the treatment of renal stones. त्यामुळे जे पेशंटच्या मनामध्ये भीती असते की बाबा आता किडनीमध्ये स्टोन झाला तर आता मोठं ऑपरेशन करायला लागणार, त्रास होणार, कसं होणार, ह्या कल्पनेनंच बरेच लोक अंगावर आजार काढतात आणि किडनी खराब होते. तर हे ऑपरेशन बघितल्यानंतर बऱ्याच जणांना लक्षात येईल की पेशंटला सर्जरी झाल्यानंतर वाटत पण नाही की सर्जरी झालेली आहे ती.